डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी काय केलंय हे सर्वांनाच माहिती आहे. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मला काय जास्त बोलता येत नाही, कारण की मी काय जास्त शिकलो नाही. पण मी आतापर्यंत 5 वर्षापासून मी बाबासाहेबाच्या लेखणीच्या शिक्षणाच्या जोरावर 5 वर्षापासून मी सुप्रीम कोर्टात मी केस दाखल केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातून आदिवासी कोळी समाज, म्हणजे याचं मी काय कोळी समाजाचं नाही सांगायला लागलो. बाबासाहेबांना संविधानामध्ये पूर्ण समाजासाठी, महाराष्ट्रातल्या भारतातल्या संपूर्ण जातीसाठी बाबासाहेबांना हे जे करून ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी बोलतो. कारण की मी 5 वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून माझी मुंबईमध्ये सुप्रीम कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आज ती केस, महादेव कोळी समाजाची जी आमची केस आहे ही आज टेबलवर आलेली आहे. ही फक्त बाबासाहेबाची कृपा आहे. आणि बाबासाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की बरेचसे लोक जे जातीभेद करणारे लोक आहेत, मी थोडंसं बोलतो, राग नका म्हणू, कारण की कसं आहे माहिती आहे का, मला काही जास्त बोलता येत नाही, पण माझ्या मनात जे आहे ते मी बोलतो. आणि आज रोजी मी जी या मंचावर तुम्ही मला एक मोका दिला बोलण्याचा, याचा मी खरंच आभारी आहे. कारण की आज मी जे माईक धरून बाबासाहेबांसमोर जे बोलत आहो ही फक्त बाबासाहेबाचीच कृपा आहे. कारण की मी आतापर्यंत कोणत्या मंचावर किंवा कोणत्या सभेत किंवा कुठं काही बोलायची माझी हिंमत झाली नाही. पण आज रोजी माझ्या डोक्यात असं परिवर्तन झालेलं आहे की हे बाबासाहेबांमुळे मी आज तुमच्या समोर बोलतो. आणि महाराष्ट्रात नाही, आपल्या रिड्डात नाही, पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगात आपल्या बाबासाहेबांची कीर्ती, ख्याती ही पूर्ण जगात माहिती आहे की बाबासाहेब काय होऊन गेले. आणि जे लोक आपले गोडगरीब लोक आहेत, गरीब येतं, श्रीमंत येतं, लाचार येतं, याच्यावर कोणताही अत्याचार झाला की सरळ माणूस कायद्याकडे धावते किंवा आपल्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे, आपल्यावर अत्याचार झाला नाही पाहिजे. हे बाबासाहेबांमुळे झालेलं आहे. पण काही लोक मनात ठेवतात एक आणि बोलतात एक, ही सत्य परिस्थिती आहे. हे मनात ठेवतात एक आणि बोलतात एक. आणि आतापर्यंत अजूनही, त्या काळात बी आणि आत्ता बी, हे मी काय जास्त मला अभ्यास नाही, पण मी बोलतो की जातीवाद चालू आहे आणि जातीवादावर ही सगळी रूढी परंपरा ह्या सगळ्या चालू आहेत. तर याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबाले प्रत्येक माणसानं, प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक खेड्यातल्या, कोणत्या वाडीतल्या, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या जे मानणारे येतं ते मानणारच येतं. पण प्रत्येकानं मानायला पाहिजे, जाणायला पाहिजेत. कारण की बाबासाहेबांमुळे आपलं अस्तित्व निर्माण आहे. भाऊ, बाबासाहेब जर नसते तर आपलं काहीच खरं नसतं. आपण बाबासाहेबांना आपल्याला एक असा अधिकार दिलेला आहे, आपल्याला म्हणजे सगळ्यालाच अधिकार दिलेला आहे. पण काही लोक मानतात, काही मानत नाहीत. बस ठीक आहे. जय भीम, जय शिवराय, जय